नमस्कार माऊली भक्त हो. जय गजानन गुरु गजानन. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आपलं आयुष्य अशा वळणावर येऊन थांबलं आहे की जेथून सगळे रस्ते बंद आहे. आपण अडकून पडल्यासारखं वाटतंय. काय करावं हे समजत नाही आहे. आपलं दुःख कोणालाच कळत नाही आणि कोणालाही आपली पर्वा देखील नाही. ज्यांच्याकडून साथ मिळणं अपेक्षित असतं तेच लोक सोडून जात आहे. आपण काय चूक केली आहे हे समजत नाही आहे की जीवन आपल्याला इतकं का रडवत आहे. आपण आयुष्याच्या परीक्षा देऊन आता थकलो आहोत. इच्छा असूनही आपण दुःखातून मुक्त होऊ शकत नाही. आपली पूर्ण ताकद, पूर्ण बुद्धिमत्ता वापरूनही आपल्याला आपल्या समस्यांवर तोडगा भेटत नाही. अशी एकही गोष्ट नाही जी माझ्या मनासारखी होत आहे. प्रेमळ माऊली भक्तांनो, आपल्याला कोणी साथ देईल की नाही हे ठाऊक नाही, पण प्रत्येक सुख दुःखात देव तुमच्या सोबत असतो. जेव्हा कुणी तुम्हाला एकटे सोडतो तेव्हा तुमच्या पाठीशी परमेश्वर उभा असतो. तो तुम्हाला कधीच एकटे सोडू शकत नाही. हे कधीच विसरू नका. तुम्ही सहमत असाल तर होय, परमेश्वरी शक्ती माझ्या सोबत आहे. कमेंट्स करा. बघा हो, एकदा अकबराने बिरबलला विचारले, मला सांग, देव मोठा की मी मोठा? बिरबल म्हणाला, तुम्ही मोठे आहात. गुरु हे ऐकून अकबर म्हणाले, मी ऐकले होते की तुम्ही खूप हुशार आहात. तुम्ही मी आनंदी होण्यासाठी खुशामत देता, म्हणूनच तुम्ही मला देवापेक्षा मोठे म्हणत आहात. मग बिरबल म्हणाले, महाराज, तुमच्या इतकी शक्ती आहे की जो देवाकडे देखील नाही. अकबराने विचारले, कोणती शक्ती आहे? तेव्हा बिरबल म्हणाले, जर तुम्हाला कोणाचा राग आला तर तुम्ही त्याला शिक्षा करू शकता. तुम्ही त्याला तुमच्या राज्यातून हाकलून देऊ शकता. पण तो परमेश्वर आपल्या भक्तावर जरी रागावला तरीही त्याच्या राज्यातून तो कधीच बाहेर काढू शकत नाही. तुम्ही सहमत असाल तर हो, एक कमेंट्स करा. मी रोज पाप करतो, तो रोज माफ करतो. मला सवयीने भाग पडले जाते आणि तो दया करणार आहे, म्हणूनच त्या देवाला परमपिता म्हणतात. तुम्ही सहमत असाल तर आत्ताच हा व्हिडिओ लाईक करा. हे जग आणि हे माणसं अशी आहे की जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी काही कराल ते देवाच ते तुमच्यासाठी काहीतरी करतो. पण आपला देव, आपला परमेश्वर, आपली माऊली, तुम्ही त्या देवासाठी काही करा किंवा नका करू, फक्त मनापासून विश्वास ठेवा. त्या देवाला हात द्या, तो नेहमी तुमचा हात धरेल. तो तुझ्या दारात या वेदना घेण्यासाठी उभा असतो. तुम्ही सहमत असाल तर होय कमेंट्स करा. जगाची भीती वाटली तर देवाजवळ जाऊन शांत बसा. हे जर तुझी आशा तोडू शकते, पण या जगाचा निर्माता कधीही तुझी आशा तोडणार नाही. तुम्ही सहमत असाल तर स्वामी आई, मी तुझं बाळ आहे. कमेंट्स करा. तुझे कर्मभोग ईश्वर स्वतः संपवून तुझ्यावर कृपा करत असतो. तो एक असा आहे ज्याने तुझी काळजी घेतली आहे. एक व्यक्ती रोज देवाची प्रार्थना करायची. एके दिवशी तो देवाला म्हणाला की कृपया मला आशीर्वाद द्या. तेव्हा देवाने त्या व्यक्तीला सांगितले की मी प्रत्येकाच्या दुःखात सदैव सोबत आहे. जेव्हा त्या व्यक्तीने देवाला विचारले की प्रत्येक दुःखात तुमच्या सोबत असाल तोच हे मला कसे कळेल, तर त्या दिवशी देवाने सांगितले, आता तू जिथे जाशील तिथे तुझ्या पावलांची आणखीन 2 पावलांचे ठसे तयार होते आणि ते दोन्ही पावले माझे असतील. हे ऐकून त्या भक्ताला खूप आनंद झाला. आता प्रत्येक दुःखात देव माझी काळजी घेईल असा तो म्हणाला. पण काही दिवसांनी त्याच्या लक्षात आले की जेव्हा सगळं काही ठीक असतं, आयुष्यात सुखाचे प्रसंग येतात, तेव्हा 4 पावलांचे ठसे होता. पण जेव्हा
दुःख असते, आयुष्यात काही अडचणी असतात, तेव्हा 2च पावलांचे ठसे कसे काय होतात? त्याच्या मनात खूप दुःख झाले. त्याने देवाकडे प्रार्थना केली की दुःखाच्या वेळी जग मला सोडून जाते. ऐकले होते, पण देव कधीच तुला सोडत नाही. पण जेव्हा माझ्या आयुष्यात दुःख आले तेव्हा तू मला का सोडून गेला? जेव्हा दुःख असते तेव्हा 2च पाऊल खुणा उमटतात. तू माझ्यासोबत चालत नाही. तेव्हा परमेश्वराने प्रेमाने म्हणाले, अरे बाळ, तुझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा दुःख असतात तेव्हा तेव्हा मी तुला उचलून घेतो. तुझ्या पावलांचे ठसे उमटत नाही. अरे बाळा, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुला माझ्या काखेत उचलून घेतलेलं असतं, म्हणून तुझ्या पावलांचे ठसे तुला दिसत नाही. आणि तुला दिसणारे 2 पावलांचे ठसे तुझे नाही, तर ते माझ्या पावलांचे ठसे असतात. अरे बाळा, काळजी करू नको. या ब्रह्मांडाला सर्व काही माहीत आहे. देव त्यांना कोणीही ओळखत नाही. आमचा देवावर विश्वास नाही. मी नास्तिक आहे. पण प्रिय बाळानो, तुझ्या स्वतःवर तरी विश्वास आहे ना? त्याचा एक भाग आहे. त्यातूनच तू प्रगट झाला आणि त्यातूनच तू जगतो, त्यातच तू बुडून जातो. बरेच लोक विचारतात की आपण त्यातूनच जन्मलो, त्यातूनच जगलो, त्यातूनच श्रीमंत झालो, मग आम्हाला ईश्वर का दिसत नाही? अरे बाळा, मन लावून तर मग हे अंतर विनाकारण होत नसतं. एक मुलगा एक दिवस खूप रडत होता आणि तिथूनच एक आई निघून गेली. मुलगा सतत रडत होता. तेव्हा त्या आईने मुलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अरे बाळा, का रडत आहे? रडणं थांबव. काळजी करू नकोस. सर्व काही ठीक होईल. अच्छी बात, घाबरू नकोस. परमेश्वर सर्व काही ठीक करणार आहे. मग तो मुलगा म्हणू लागला, दुःख संकट आहे म्हणून मी रडत नाही, तर देवाने माझ्या आयुष्यात सर्व काही ठीक केले आहे. त्याची मला कधी आठवण नाही आली नव्हती. मी माझ्या आयुष्यात देवाला विसरलो होतो आणि त्याच देवांनी माझ्या आयुष्यातील सर्व काही निश्चित करून ठेवलं होतं. ईश्वराच्या या प्रेमामुळे आज माझ्या डोळ्यात अश्रू आले आहे. मी त्या लायक नव्हतो, तरीही देवाने मला नेहमीच साथ दिली. माझे सर्व दुःख दूर केले. परमेश्वरावर तुमचं प्रेम असेल तर कमेंट करा, माऊली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. देवाचे पहिले नाव माऊली आहे. म्हणजे लहान मूल जेव्हा रडते तेव्हा ते आईजवळ असते. त्याची आई त्याचे प्रत्येक दुःख समजून घेते. त्याला काय हवं आहे, काय नको आहे हे आईला बरोबर माहीत असतं. त्याचप्रमाणे देव देखील आपल्या हृदयाची काळजी घेतो. आपल्या हृदयाची प्रत्येक हाक देव ऐकत असतो. प्रत्येकाला काय हवे आहे ते आपल्या देवाला समजत असते. परंतु कधी कधी आपण जे काही मागतो ते आपल्याला देव देत नाही. परंतु जे आपल्यासाठी योग्य आहे आपल्याला देव देत असतो. तुम्ही या मताशी सहमत असाल तर आताच हा व्हिडिओ लाईक करा. ज्यामध्ये आपला चांगुलपणा दडलेला आहे ती गोष्ट नक्कीच आपल्याला मिळणार आहे. कधी कधी लहान मुलं चाकू किंवा इतर धोकादायक गोष्टीची खेळण्याचा आग्रह धरत असतात आणि मग त्याची आई त्या गोष्टी देत नाही. रडतं ओरडतं, पण तरीही त्याची आई त्याला चाकू किंवा इतर धोकादायक गोष्टी देत नाही. कारण त्याच्या आईला माहीत असतं की यामुळे माझ्या मुलाचे नुकसान होऊ शकते. जसे आपण काही गोष्टीसाठी रडतो पण देव देत नाही, कारण आपण काय मागत आहोत हे त्याला चांगलं माहीत असते. देव आपल्यासाठी योग्य आहे तेच देत असते. तुम्ही या मताशी सहमत असाल तर होय अशी कमेंट करा. बरेच लोक प्रार्थनेत देवाकडे काही मागतात, पण जेव्हा ते मिळत नाही तेव्हा ते म्हणतात की देव नाही, आमचा देवावर विश्वास नाही. पण तुमच्या मागण्या पूर्ण झाल्या की नाही यावरून सिद्ध होत नाही देव आहे की नाही. तू श्वास घेत आहे, तू जगत आहे, तुला हे सुंदर आयुष्य मिळालं आहे, यावरून हे सिद्ध होतं की देव सदैव तुझ्या पाठीशी आहे.
तुम्ही या मताशी सहमत असाल तर परमेश्वरा मी तुझं बाळ आहे कमेंट्स करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. गण गण गणात बोते. माऊली भक्त हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि इतर माऊलीन भक्तापर्यंत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. जय गजानन, गुरु गजानन.